LPG सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यापासून छोट्या स्टॉलधारकांना त्याचा सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे आणि आता पर्यायी इंधनांचा वापर करून जिथे जिथे हे स्टॉल सुरू आहेत त्यांनी आपल्या नाश्त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ केल्याचं पाहायला मिळतं। बऱ्याच ठिकाणी डोसा सेंटर सकाळच्या वेळेला सुरू असतात, मेदूवडा सुरू असतात आणि अशा नाश्त्यांची किमती आता काही प्रमाणामध्ये वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। जिथे LPG सिलेंडर मिळत नाही आहे तिथे कोळशाच्या शेगड्या आणि केरोसिनचा वापर करून ज्या काही शेगड्या आहेत त्यांचा वापर करून नाश्ता बनवला जातो आणि त्यानंतर ही नाश्त्याची भूक मुंबईकरांची सगळ्यात मोठ्या प्रमाणात भागवली जाते। मात्र आता आपण पाहतोय ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं छोटे सिलेंडर वापरले जात आहेत, नाश्ता बनवला जातोय, त्यांच्या नाश्त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळते। ते सिलेंडर मिळत आहेत का? सिलेंडर कुठेही मिळत नाही आहेत, कुठेही अवेलेबल नाही आहेत। आम्ही पूर्ण लालबाग मार्केटपासून हिलाल रोड सगळं फिरून आलो पण कुठेही सिलेंडर अवेलेबल नाही। जिथे सिलेंडर मिळत नाही आहेत अशा वेळेला काही जण कोळशांच्या शेगड्यांचा वापर करतायत, काही जण स्टोवचा वापर करतात। तुम्ही नाश्त्यांची किमतीमध्ये त्याचा फटका म्हणून वाढ केलेली आहे आणि किती रुपयांनी वाढ केली? हो, आता मी किमतीमध्ये वाढवले आहेत। सध्या तरी मी 5-5 रुपयाने वाढवलेत, कारण ते 5 रुपये सुद्धा लोकांना जास्त वाटतात। 5 रुपये वाढवले ते, पण आता काय करणार, कारण मलाही परवडत नाहीये सिलेंडर। काय किमती होत्या तुमच्या नाश्त्याच्या आधी आणि आता किती? आता माझी पहिले घावणे मी 30 रुपये प्लेट विकायची, आता मी 35 रुपये प्लेट केली। आंबोळी 25 रुपये प्लेट होती, आता 30 रुपये प्लेट केली। जवळपास एक 5 रुपयांची वाढ तुम्ही सगळ्या नाश्त्यामध्ये केली वाढवलेली। हो हो। पण याचा फटका किती बसलेला आहे तुम्हाला? मागच्या काही दिवसापासून सिलेंडर तुटवडा निर्माण झाल्यापासून बहुतांश हॉटेल कस्टमर यायचे थोडे कमी झालेत, कारण लोकांना 5 रुपये वाढलेत तर त्यांनाही थोडासा घरगुती सिलेंडर पण भेटत नाही आहेत, त्यामुळे लोक खायला पण थोडं मग काचकूच करतात, त्यामुळे आम्हाला पण आता त्याचा त्रास होतो। आणि मोठी हॉटेल रेस्टॉरंट बंद होताना पाहायला मिळत आहेत, सिलेंडर मिळत नाहीये म्हणून। अशा वेळेला तुम्हाला अशा पद्धतीने व्यवसाय करताना किती सध्या अडचणी येत आहेत आणि हे सिलेंडर तुम्हाला आता मिळाले ते किती दिवस चालतील आणि त्यानंतर पुढचं काय असणार आहे? आता माझ्याकडे हे 2च सिलेंडर अवेलेबल आहेत, त्यातलाही स्टॉक संपत आलेला आहे। माझी एक शेगडी ऑलरेडी घरी आहे, ती बंद पडली आहे पूर्णपणे। आता माझ्याकडे काहीच नाही आहे। हे 2 संपले तर मलाही पूर्णपणे बंद ठेवावं लागेल। स्टॉल बंद करण्याची वेळ? स्टॉल बंद करायची वेळ येईल, कारण हे 2 बरेच जण स्टोवचा वापर करतायत, केरोसिनवरती चालणाऱ्या कोळशाच्या शेगड्यांचा वापर करतायत, तसं काही करण्याचा विचार नाही? विचार बघेन, मला जर मिळाले ना केरोसिन वगैरे मिळालं तर मी चालू करेन, प्रयत्न करणार, कारण काहीतरी पर्याय तर शोधलाच पाहिजे ना सर। काही करू शकत नाही आपण, कारण आपल्याला पण आपलं त्याच्यावर पोट पाणी आहे, तर म्हटलं आपण काहीतरी केलंच पाहिजे, पर्यायी विषय काहीतरी शोधायला लागेल। पाहतोय हे नाश्ता सेंटर सकाळचे आहे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये सकाळच्या वेळेला नोकरदार वर्ग आणि मुंबईकर नाश्ता करतात आणि आता त्यांच्या किमतीमध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळते। बहुतांश ठिकाणी सिलेंडर तुटवडा निर्माण झाल्यापासून सिलेंडर मिळत नाही आहेत। अशा वेळेला जे सिलेंडर मिळवून नाश्ता बनवला जातोय तर तो बनवत असताना जो काही फटका बसतोय, त्याची झळ बसते, ती भरून काढण्यासाठी 5 रुपयांची नाश्त्यामध्ये वाढ केल्याचं पाहायला मिळतं। जिथे वडापाव सुद्धा 12 रुपयांचा 15 रुपयेपर्यंत विकला जातोय आणि जो नाश्ता 25 ते 30 रुपयांना मिळत होता तो आता प्रत्येकी 5 रुपये वाढून 35 ते 40 रुपयाला मिळताना पाहायला मिळतो आणि अशा वेळेला ग्राहकांची गर्दी सुद्धा कमी झाल्याचं मत या छोट्या व्यावसायिकांचं आहे। त्यामुळे सिलेंडरचा जो काही क्रायसिस निर्माण झाला आहे तो कधीपर्यंत सुरळीत होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अमित शिगवण सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।